आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला असं म्हणायचंय की जी मुलगी जी सध्या अस्तित्वातच नाहीये तिच्या नावे 50% वाटा करून देणं म्हणजे जरा वेडेपणाचं नाही का? कामिनी, ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे, त्यामुळे त्याचं काय करायचं ते सुद्धा आम्हीच ठरवणार। हो बरोबरच बरोबरच, पण अनिका सुद्धा तुमचीच नात आहे, त्यामुळे तिच्यावर अन्याय होतो असं तर नाही ना वाटत? सगळे एकत्र मीटिंग जमली आहे बहुतेक। तू जा तुझ्या खोलीत जा। हे बघ वहिनी, मी तुझ्या भावनांचा आदर करते, त्यामुळे तू मनात कुठल्याही प्रकारचा किंतु ठेवू नकोस। अगं पण आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना, म्हणजे आता तुझी मोठी नात कुठे आहे किंवा ती केव्हा येणार आहे, मुळात ती हयात आहे की नाही हे सुद्धा माहित नाही। आणि मग अशा गोष्टीचा आपण ह्या मृत्यूपत्रामध्ये उल्लेख करायलाच हवा होता का, असं माझं म्हणणं आहे। कामिनी, खरं तर तुला हे काही बोलायची गरजच नाहीये, पण तरी तू बोलतेस। तू कितीही आणि काहीही म्हणालीस ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे की माझी मोठी नात नक्की परत येणार। मी काय म्हणतो, परत परत का भांडताय तुम्ही? वाद नका ना घालू, त्यापेक्षा आपण यावर काहीतरी मार्ग काढू। हा राजन, बरोबर आहे तुझं। माझ्याकडे एक चांगला उपाय आहे त्याच्यावर। काय? हे बघ वहिनी, तू जे काही 50-50% जी काही डील केलेली आहेस ती मान्य आहे। मी तुझ्या भावनांचा आदर करते, आता तू माझ्या भावनांचा आदर कर। म्हणूनच येत्या 6 महिन्यांच्या आत तुला तुझी मोठी नात ती सापडली किंवा ती जर का या घरात आली तर, आणि जर का ती सापडली नाही आणि आली नाही तर या प्रॉपर्टीचा 100% हिस्सा अनिकाच्या नावे होणार। मान्य? माझा पक्का विश्वास आहे की माझी मोठी नात इथे परत येणार। तिचं पाऊल या घरात पडणार।